जसं जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, तसंच मयुदिका रेसिपीज हे चॅनल कच्च्या केळीच्या रेसिपींसाठी प्रसिद्ध आहे बरं का. तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक वाळवणाच्या दरवर्षीच्या रेसिपीमध्ये आपण काही ना काही कच्च्या केळीपासनं अफलातून इनोव्हेटिव्ह रेसिपीज तुमच्यासमोर सादर करत असतो. आजही आपण केळीपासून एक मजेदार अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी इथं मोजून आपण 11 कच्ची केळी वाफवायला ठेवली आहे बरं का. त्यानंतर आपण इथं अर्धा किलो भगर अशा पद्धतीने मध्यम आचेवरती रोस्ट करून घेणार आहोत. रोस्ट यासाठी करायची आहे की आपल्याला घरीच त्याचं पीठ करायचं आहे, त्याची पावडर मिक्सरला करायची आहे. त्यामुळे रोस्ट केल्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये फिरवता येणार आहे. जर का तुम्ही चक्कीवरून फिरवून आणणार असाल, त्याचं पीठ चक्कीवरून करून घेणार असाल, तर त्याला भाजण्याची किंवा अशा पद्धतीने रोस्ट करण्याची तशी आवश्यकता नाही. बरं, इथे आपण त्याला हलकासा रंग बदलेपर्यंत रोस्ट करून घेणार आहोत. गेल्या वर्षी आपण अशाच पद्धतीने साबुदाणा आणि कच्च्या केळीचे पापड बनवले होते बरं का. आणि तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुमचे तर सगळ्यात आधी खूप खूप आभार. पण त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आपल्याला अशी विचारणा केली की साबुदाण्याऐवजी त्या पापडांमध्ये वरीचा तांदूळ म्हणजे हा भगरीचाच वापर जर आपण केला तर चालणार नाही का. त्यासाठीचं उत्तर म्हणून आम्ही आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो. आपण मस्तपैकी कच्ची केळी वाफवून घेतली बरं का. ती खाली उतरवली तोपर्यंत आपण त्याच्या आधीच समजा तुम्ही प्रिपेअर करून ठेवलं तरी चालणार आहे. ही रोस्ट केलेली भगर आपण मिक्सरला मस्तपैकी वाटून त्याचं पीठ तयार करून घेऊया. हलकंसं आपण मस्तपैकी असं खरपूस रंग बदलेपर्यंत आपण रोस्ट करून घेतलं होतं. आता याला मिक्सरला फिरून आपण मैदा चाळण्याच्या चाळणीने आपण हे सगळं चाळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात. आणि हलकंसं ते जेव्हा आपण चाळून झाल्यानंतर त्यामध्ये जाडसर असा जो भगरीचा जो चुरा उरणार आहे तो आपण पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त त्याचा संपूर्ण पीठ तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. घरी त्याला थोडासा मिक्सरला आपल्याला प्रयत्न करावा लागतो, कारण की शेवटचा जो पोर्शन असतो एक 5-10 ग्रॅम तो तसंच तुमचा उरू शकतो. हरकत नाही, पण आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं आपण त्याचा बारीक फिरून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे आपण ही संपूर्ण अशी भगर जाळून घेतली आहे मिक्सरच्या मदतीने आणि तिला चाळून घेतली. तुम्ही बघू शकतात एवढी आपली सुद्धा इथे उरलेली आहे. ती बाजूला आपण ठेवून देणार आहोत. तुम्ही बघतच आहात. आता इथे आपण एका पसरटच्या परातीमध्ये ही भगरीचं पीठ आपण काढून घेतलेलं आहे. इकडे आपण गरमागरम असतानाच केळी सोलून घेत आहोत बरं का. आणि त्याला आपल्याला पुरणाच्या चाळणीमधून काढायचं आहे. त्यामुळे ते गरमागरम असतानाच ते पटकन करायचं आहे. आपण इकडे त्याला तराजूवर मोजून घेत आहोत. साधारणपणे तुम्ही बघू शकतात 11 केळी म्हणजे आपल्याला साधारणपणे 711 ग्रॅम इतकं ते वजनी केळी साल काढल्यानंतर मिळालेली आहे. आता आपण पटापट गरमागरम ही वाफवलेली केळी पुरण घालण्याच्या चाळणीमधून आपण यांना व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे बरं का. गरमागरम असतानाच तुमच्याकडनं ते सहज शक्य होतं, नाहीतर त्याचा भरपूर त्रास होतो बरं का. त्यामुळे ही अगदी आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी टीप आहे. केळी वाफवल्या सगळी कामं सोडून आधी आपण ह्याला अधिक प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि पुरणाच्या चाळणीतून याला काढून याचं मस्तपैकी लगदा त्याची तयार करून घ्यायची. गेल्या वर्षीच्या वाळवण रेसिपीमध्ये अशाच पद्धतीने कच्ची केळी आणि साबुदाण्याचा पापड आपण बनवला होता बरं का. तो अतिशय लोकप्रिय असा झाला. त्याला भरभरून प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद बरं का. आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी अशी विचारणा केली होती त्यावेळेसच की साबुदाण्याऐवजी आपण वरीचा तांदूळ किंवा हा भगरीचा प्रकार त्यामध्ये वापरू शकतो का. तर तुम्हाला उत्तर म्हणून आजचा आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. भगरीचा वापर यामध्ये करताना हलकासा त्यामध्ये काही बदल करावा लागतो. तो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. केळी गरमागरम होती म्हणून पुरणाच्या चाळणीतून लगदा लगेच तयार सुद्धा झाला बरं का. आता इकडे आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणून सांगतो 1 लिटरभर पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे. इकडे मिक्सरला आपण घरामध्ये आणलेल्या हिरव्या मिरच्या ज्या काही दिवसानंतर लाल होतात त्याच आपण 7-8 मिरच्या मिक्सरला जाडसर अशा फिरवून घेतलेल्या आहेत. त्याचा भरडा करून घेतलेला आहे जसं काही चिली फ्लेक्स. आणि त्या आपण ह्या भगरीच्या पिठामध्ये घालायच्या. त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात बरं का. आणि यात आता आपण 1 चमचाभर जिरं घालायचं आहे, साधारणपणे 5 ग्रॅम वजनी प्रमाणासाठी सांगतो. आणि इथे आपण 2 चमचे मीठ घातलं आहे, साधारणपणे 20 ग्रॅम इतकं मीठ आपण यामध्ये घातलं आहे. आणि सगळं हाताने व्यवस्थित कोरडं आधी मिक्स करून घेतलं आहे. आणि इकडे आपण जे 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे ते साधारण कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम करायचं आहे. अगदी उकळायची गरज नाही. ते पाणी आपण थोडं करून यामध्ये भिजवण्यासाठी घालायचं आहे. याचा आपण हलकासा मिक्स करण्यासाठी, गोळा करण्यासाठी आपण यात ते थोडं पाणी घालून ते सगळं इथे मस्तपैकी एक मिक्सचर तयार करून घेणार आहोत. आता आपण हे सगळे मसाले या पिठामध्ये घातल्यानंतर, म्हणजे सगळे मसाले म्हणण्यापेक्षा चिली फ्लेक्स आणि जिरं घातल्यानंतर, मीठ घातल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालतोय. ते पाणी हलकंसं फक्त आपण ते पीठ ओलं होईपर्यंत घातलं आहे बरं का. आता यामध्ये पुढची स्टेप आहे, आपण तयार करून घेतला हा कच्च्या केळीचा, स्टीम केलेला केळींचा लगदा यामध्ये घालायचा आहे. आणि ह्या लगद्याला जे मॉइश्चर असणार आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्या अंदाजाने आपण आता उर्वरित पाण्याचं यामध्ये प्रयोग. याला मस्तपैकी
पूर्ण हाताच्या मदतीने आपण याला तळव्याने असं मस्तपैकी त्याला चेंदामेंदा करत त्याचं छान मस्त मिश्रण करायचं आहे, मिक्स करायचं आहे. थोडं थोडं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला तुम्ही बघत आहात स्किनवर ज्या पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही याला मिक्स करायचं आहे. यामध्ये भगरीचं पीठ आणि केळीचा जो लगदा आहे याला जास्त बाइंडिंग नसतं बरं का. त्यामुळे हा अतिशय असा अगदी सुटसुटीत आणि अगदी सैलसर असा गोळा तयार होताना दिसेल. तरी तुम्ही घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. ही याची पहिली स्टेप आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आपण अशा पद्धतीने एक छोटासा गोळा बाजूला तयार करून घेतला आहे. त्यामध्ये बाइंडिंग तुम्हाला जाणवणार नाही बरं का. अगदी ते पीठ हातातून सटकेल अशा पद्धतीचं ते असणार आहे. त्यामध्ये आता आपण पुढे थोडंसं आणखीन पाणी घालत आहोत. हलकंसं त्याला सैलसरच ठेवायचं आहे. तो सैलसर गोळा तुम्ही अशा पद्धतीने एका बाजूला काढून घेतलेला आहे. इकडे आपण एक कॉटनचा स्वच्छ कपडा ओला करून आपण एका चाळणीमध्ये अंथरून घेत आहोत बरं का. ह्या स्टेप्स बाय स्टेप तुम्ही अगदी व्यवस्थित अशाच पद्धतीने फॉलो करायचं आहे. अगदी काळजी न करता न घाबरता. त्यामध्ये आता आपण हा तयार करून घेतलेला छोटासा गोळा तुम्ही बघू शकता. आपल्याला उचलताना सुद्धा तो इतका सैलसर आहे की तो आता हातातून सटकल्यासारखा वाटतोय. त्यामुळे त्याला अलगद असा उचलायचा आहे आणि त्या कापडावरती त्याला ठेवायचं आहे आणि तिथे आपण त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे बरं का. आता आपण या थापून घेतलेल्या मिश्रणाला अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने आपण असे होल पाडून घेणार आहोत बरं का. आणि साधारणपणे हे थापल्यानंतर सुद्धा दीपालीचा थोडासा अंदाज असं तिला असं वाटतंय की आणखीन थोडंसं पाणी आपण यावरती घातलं तरी चालू शकणार आहे. त्यामुळे तिने थोडंसं हलकंसं ओंजळीत पाणी घेऊन वरतून त्यावरती शिंपडलं आहे, स्प्रिंकल करून दिलं आहे. कारण भगर यामध्ये आपण भगरीचं पीठ कच्चं पीठ वापरलेलं आहे. त्यामुळे त्याच्या कण्या फुलताना आणखीन त्याला मॉइश्चर तो जास्त वापरेल. त्यामुळे तिथे पाणी आणखीन त्याला लागणार आहे बरं का. आता इथे आपण याला मस्तपैकी स्टीम करून घेतलेलं आहे. साधारणपणे आपण हे स्टीम करताना 15 मिनिटं आपण यासाठी लावलेले आहेत. 15 मिनिट आपण याला व्यवस्थित मस्तपैकी हाय फ्लेमवरती स्टीम करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण तो गोळा काढलेला आहे आणि पुढचा गोळा आपण लगेच स्टीम करण्यासाठी पुढचा गोळा ठेवला जातो स्टीम करायला. तोपर्यंत तुम्ही काय करताय, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ना. त्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीजसाठी बेल आयकन प्रेस करून ठेवा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या ठिकाणी तुम्ही लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्र आपल्या चॅनलमध्ये शेअरसुद्धा करा. मग आता आपण आधीचं स्टीम करून घेतलेलं हे पीठ सगळं एका बाजूला एका परातीत काढलं आहे आणि त्याला लोट्याच्या मदतीने उलटा लोटा धरून आपण त्याला मस्तपैकी अशा पद्धतीने मॅश करायचं आहे. आता स्वयंपाकामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं बरं का. आता हे तुम्हाला चेक करण्यासाठी आम्ही तुम्हाला रेसिपीमध्ये ज्यावेळेस सांगतो की 15 मिनिट आपण याला स्टीम करून घेतलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही घड्याळी 15 मिनिट त्याला स्टीम करून घ्या. त्याला चेक करण्याची अजिबात गरज नाही. ते व्यवस्थित तुमचं स्टीम झालेलंच असणार आहे. कारण हा टेस्टेड टाईम आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. आता तुम्ही बघू शकतात हा आपण आता तांब्याच्या साह्याने छोट्याशा याला मस्तपैकी रगडून काढत आहोत बरं का. त्याला जेवढं तुम्ही मॅश करणार व्यवस्थित तेवढं आपलं ते मस्तपैकी पीठ तयार होणार आणि त्याचा एक छोटासा मस्तपैकी गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करणार आहोत. बरं आता आपल्या वाळवण रेसिपीचं वैशिष्ट्य काय तुम्हाला तर सगळ्यांना आता ठाऊक झालेलंच आहे. आपण बिना एक्सपायरी डेटचे पदार्थ बनवतो बरं का. त्याला एक्सपायरी डेटच असणार नाही आहे कारण त्याला आपण तेलाचा वापरच करत नाही. त्यामुळे तुम्ही त्याला कितीही दिवस स्टोअर करून ठेवलं तरी त्याला कुठलाही खराब वास येणार नाही किंवा तो पदार्थ खराब होऊ शकत नाही बरं का. आणि बघा इथे आपण छोट्या छोट्या अशा पद्धतीने लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत बरं का. आणि पुरी यंत्राच्या साहाय्याने आपण प्लॅस्टिकचा पेपर वापरून त्याच्या अशा पद्धतीने छोटा छोटा पापड आपण आता लाटून घेणार आहोत किंवा प्रेस करून घेणार आहोत. तुमच्या लक्षात येईलच तो अगदी अलगद सहज असा हा पापड प्रेस होतोय कारण आपण ते रगडून घेतलेलं पीठ इतकं मजेदार असं तयार झालेलं आहे आणि त्याला एक मस्तपैकी असं एक बाइंडिंग तयार झालेलं आहे बरं का. तुम्ही इथे बघत आहात आपण ह्या सगळ्या लाटून घेतलेल्या प्रेस करून घेतलेली पापडं आपण काड्यांच्या टोपल्यावरती आपण नेहमीप्रमाणे कलेक्ट करत आहोत. तुमच्या लक्षात आलेलंच असेल आणि तुम्ही बघू शकतात भगरीचा केळीचा मस्त पांढरा शुभ्र रंग आणि त्यावरती लाल ह्या चिली फ्लेक्स त्या लाल लाल मिरच्यांचा जो भरडा आहे तो मस्तपैकी असा रंग त्याच्यावरतून दिसत आहे. खूप मजेदार असे हे पापड दिसायला दिसत आहेत बरं का. तुम्ही आता यांना टोपलीवरती कलेक्ट केलेलं आहे आणि याला आता आपण वरती गच्चीवरती मस्तपैकी कडक उन्हामध्ये वाळवण्यासाठी घेऊन जाणार आहोत.
एकदा का आपली ही पिठाची बॅच अशा पद्धतीने स्टीम झाली, तिला आपण व्यवस्थित मॅश करून घेतलं की मॅश झाल्यानंतर आपण तिला त्याच्या ज्या लाट्या बनवणार आहोत ते दोन्ही हातांच्या मदतीने आपण त्याच्या लाट्या बनवणार आहोत. त्या संपूर्ण लाट्या एकदा बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण हात व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहेत आणि मगच पापड प्रेस करायला घ्यायचं आहे. कारण तशा हातांनी जर तुम्ही ते करायला घेतले तर तुमच्या हाताला तो पापड चिटकू शकतो. त्यामुळे हाताचं असं यूज करताना तुम्ही ही छोटीशी काळजी घेतली तर तुम्हाला ते अगदी सहज सोपं शक्य होईल. तुम्ही बघू शकता आपण वाळायला घातलेले पापड उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळत आहेत बरं का. अजिबात एकाही पापडाला आपला तडा नाही किंवा काहीच नाही, कारण आता ठक्क कडक ऊन पडलेलं आहे आणि आपली सगळी परफेक्ट अशा प्रमाणासह आपण ही रेसिपी इथे आपण करायला घेतलेली आहे. मध्यंतरी आपण पीठ भिजवण्यापूर्वी 2 तांबे पाणीसुद्धा गरम करून ठेवलं होतं बरं का. तुम्हाला आठवत असेल त्यापैकी साधारणपणे 1.5 तांब्या पाणी आपल्याला ह्या सगळ्या संपूर्ण बॅचेस स्टीम करून घेताना त्यामध्ये आपण पाणी घालून त्याला मिक्स करून त्या बॅचेस आपण स्टीम करायला ठेवल्या त्यासाठी लागलेलं आहे बरं का. साधारणपणे 750 ml इतकं पाणी आपण यासाठी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी कडक ठक्क त्याचा आवाज येईपर्यंत आपण हे पापडं मस्तपैकी कुरकुरीत असे वाळवून घेतले आहेत बरं का. अगदी कडक उन्हामध्ये 2 दिवस जास्तीत जास्त खूप होतात. कडक उन्हामध्ये अगदी 2 दिवसामध्ये हे पापडं तुमचे मस्तपैकी स्टोअर करून ठेवण्यालायक होतात बरं का वर्षभरासाठी. चला तर मग आता आपली शेवटची आणि अगदी आवडती स्टेप म्हणजे डीप फ्राय करून घेऊया त्याला. आणि मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये एक एक पापड टाकला की तुम्ही बघू शकतात अतिशय मस्त असा मजेदार पद्धतीने तो फुलतोय आणि तळला जातोय. नुसतं तेलात टाकण्याचा अवकाश की तो अगदी नाचत बाहेर यायला तयार होतोय. आता आपण एक एक पापड तोडून सुद्धा बघणार आहोत बरं का. आधी आपण पापड एक एक करून तळून घेऊयात आणि तळताना तुम्ही त्याचा कलर पण बघा आणि मस्तपैकी तो किती छान फुलतोय ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. आणि आपण साधारणपणे अर्धा किलो भगर ह्या रेसिपीसाठी वापरली होती आणि 700 ग्रॅम किंवा 711 ग्रॅमचं मला ॲक्युरेट तुम्हाला मी दाखवलं होतं. 711 ग्रॅम इतकं आपण केळी घेतलेली होती. पूर्ण सोलून झाल्यानंतर आपण त्याचं वजन केलं होतं. साधारणपणे 1 किलो 200 ग्रॅम म्हणजे 1.25 किलोच्या आसपास आपण हे सगळे जिन्नस वापरलेले आहेत. त्यापासनं तब्बल 140 पापड तयार झालेले आहेत बरं का. तुम्ही बघू शकतात मजेदार असे उपवासाचे भगर आणि केळीचे पापड आपले तयार आहेत बरं का. तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती सुंदर आला आहे. अतिशय पांढरे शुभ्र आणि मध्ये मस्तपैकी लाल मिरचीचा तो तडका त्याला अगदी रंग त्याचा असा खुलवून येतोय बरं का. आणि पापड पण तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकताच किती छान फुलत आहेत ते. मस्त असा खमंग वास येतोय आणि अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे बरं. तयार झालेला पापड अगदी कुरकुरीत खमंग आणि तेवढा सॉफ्ट पण आहे बरं का. तुम्हाला मी हातात घेऊन तो हलकासा तोडून पण दाखवतोय म्हणजे त्याचं क्रिस्प आणि सॉफ्ट टेक्स्चर तुम्हाला नक्की जाणवेल. तुम्ही बघाच, दिसतंय का, आलंय का लक्षात तुमच्या. आणि असं तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या भागात यापेक्षाही मजेदार आणखीन इनोव्हेटिव्ह रेसिपींचा. तोपर्यंत बघत राहा मयूदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.